नायडू समजवण्यासाठी बाबासाहेबांना की बाबासाहेब उपोषण मागे घ्या, देशाचा राष्ट्रपिता आणि महात्मा उपोषणला बसला म्हणून बाबासाहेबांनी जे जे सांगायचं त्यांना सांगितलं, लक्षात घ्या बांधतात. पण शेवटी मग बाबासाहेबांना मरणाच्या धमक्या यायला लागल्या, पदोपदी चालायला असुरक्षता वाटायला लागली, रक्ताची पत्र यायला लागली, बरोबर. दबाव तंत्र अख्ख्या भारतातून चहूबाजूने बाबासाहेब व्हायला लागला. बाबासाहेबांना वाटलं की ज्याच्यासाठी मी मताचा अधिकार भारतामध्ये आणला आणि माझ्या हट्टापायी किंवा मी उपोषण तोडलं नाही आणि महात्मा गांधी जर उद्या मेला तर सर्वात मोठा देशद्रोही मला म्हणतील आणि ज्यांच्यासाठी मताचा अधिकाराला त्याची राखराखवणी होऊन जाईल. एकही माणूस जिवंत राहणार नाही भारतामध्ये, एकही माणूस जिवंत राहणार नाही भारतामध्ये. जसं तुम्हाला माहीत असेल, नाथूराम गोडसेने खतना केली, टोपी घातली, महात्मा गांधीला शूट केलं, तर अख्ख्या देशामध्ये मुसलमानांची कत्तल झाली ना. शिखांनी इंदिरा गांधीला मारलं तर पूर्ण देशामध्ये शिखांची कत्तल घडून आणली, लक्षात घ्या बांधतात. उद्या बाबासाहेबाच्या हट्टापायी जर महात्मा गांधी मेला असता तर SC/STचं एक घर तरी जिवंत राहिलं असतं का? अरे मारून टाकलं असतं यांनी तुम्हाला, एक घर का एक माणूस जिवंत ठेवला नसतं, लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबाला हे वाटलं की उद्या माझ्या समाजाची राखरांगोळी होऊ नये, ज्यांच्यासाठी मी मताचा अधिकार भारतावर त्यांनी मताचा अधिकार बजावला पाहिजे. म्हणून बाबासाहेब एक स्टेप मागं आल्याने 24 सप्टेंबर 1932ला 24 सप्टेंबर 1932ला बाबासाहेबांनी पुणे करारावरती सही केली. ए बाबा काय शांत राहा जरा, शांत बस. 24 सप्टेंबर 1932ला सही केली. अक्षरशः बाबासाहेब रडले आणि म्हणाले, काय म्हणाले बाबासाहेब, काय म्हणाले? 24 सप्टेंबर 1932ला बाबासाहेबांनी सही केली आणि बाबासाहेब म्हणाले की मी माझ्या समाजासाठी रसाळ आंबे इंग्लंडवरून भारतामध्ये आणले होते. काय म्हटलं बाबासाहेब? रसाळ आंबे इंग्लंडवरून भारतामध्ये आणले होते. त्या रसाळ आंब्यातला रस महात्मा गांधींनी पिला आणि स्वतः आमच्या तोंडावर फेकला. म्हणजे काय केलं? स्वतंत्र मतदारसंघ आमच्याकडून हिरावून घेतला. काय केलं? हिरावून घेतला, बरोबर आहे. आणि संयुक्त मतदारसंघ आम्हाला दिला. संयुक्त मतदारसंघ, आणि या संयुक्त मतदारसंघामध्ये मग आम्हाला आला बाबासाहेबांनी काय आणलं होतं इकडं? रिप्रेझेंटेशन, म्हणजे प्रतिनिधी आणलं होते. इथं आरक्षण होतं आणलं, स्वतःचे लोक निवडून जातील, प्रतिनिधी रिप्रेझेंटेशन आणलं. पण आम्हाला काय मिळालं? रिझर्वेशन. गांधीच्या याच्यामुळे मला काय मिळालं? रिझर्वेशन मिळालं आम्हाला. हक्काचं गेलं आणि आम्हाला डिपेंड केलं आरक्षण. आरक्षणमधून पण निवडून जातात चमचे आणि दलाल. तुमचे स्वाभिमानी लोक जातात कधी निवडून? एक तरी स्वाभिमानी माणूस निवडून गेला का आरक्षणमधून? सर्व चमचे आणि दलाल निवडून जातात समाजाचे, लक्षात घ्या. सामाजिक कार्यकर्ता, चांगला समाजाचा नेता, सामाजिक हिताचा माणूस कधी इथून निवडून जाणार नाही, लक्षात घ्या. म्हणून कांशीरामजीने जीवनामध्ये एकच पुस्तक लिहिलं, चमचा युग. ज्या चमचा युगमध्ये महापुरुष बाबासाहेब सारखा हरला देशामध्ये दोनदा. त्यांनी देशाचं संविधान लिहिलं, तो माणूस संसदेमध्ये जाऊ शकला नाही या पुणे करारामुळे. त्याच्यामुळं पुणे करारामुळे. आणि म्हणून याला इथं सही झाली, याला पुणे करार म्हणतात. या सही पण पुणे करारावर गांधीची सही नाही आहे, गांधी की सही नाही आहे. ते काँग्रेसचे मदन मोहन पंडित याची सही आहे, बरोबर आहे की नाही? दुसऱ्या लोकांच्या सही आहे, त्याची सही नाही. आणि म्हणून हा पुणे करार मत गेलं 32ला, तुमचा अधिकार गेला ना. पण बाबासाहेबाला वाटलं हा अधिकार गेला तर उद्या परत माझ्या समाजाला अधिकार मिळावा म्हणून 326 अंतर्गत परत 50च्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी तो अधिकार तुम्हाला दिला, बरोबर आहे. हा अधिकार पण इथं हिरावलं स्वतंत्र मतदारसंघात. हां, मग परत बाबासाहेबांनी हा संविधानामध्ये अधिकार दिला. तेव्हा खुश झाले बाबासाहेब की चला, ज्याच्या आधारे माझा समाज देशाचे शासन करते जमात बनेल, तो अधिकार मी त्यांना परत मिळवून दिला, लक्षात घ्या बांधवांना. बरोबर. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुढे जाऊन काय म्हटलं? मग काय म्हटलं? हा जो मताचा अधिकार दिला, इझी मिळाला का तुम्हाला? संघर्ष करायला लागला बाबासाहेबाला फार मोठा. 30-31-32 ला 19% क्रायटेरिया महात्मा गांधी लावला. जमीन पाहिजे, टॅक्स भरणारा पाहिजे आणि उच्च शिक्षित पाहिजे, तर तुम्हाला मताचा अधिकार आहे का नाही? बाबासाहेबांनी तिकडनं आणला, 1950ला भारतीय संविधानामध्ये टाकला आणि तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे, जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला देशाची शासन करेल. केव्हा म्हटलं बाबासाहेबांनी? 51ला म्हटलं. 50ला संविधान दिलं, 51च्या भाषणामध्ये ते बोलले तुम्हाला शासन करते
जमात बनायचं. आता शासनकर्ती जमात बांधण्यासाठी तुम्हाला जो अधिकार दिला, एक काळ होता तलवारीचे युग होतं, तर तलवारी संघर्ष झाला, बंदुकीची आलं, बंदुकीने संघर्ष केला. ज्यांच्या भाऊमध्ये ताकद होतं, बाहुबलीच्या भारत त्यांनी संघर्ष में सत्ता घेतली असेल. पण उद्या जर तुम्हाला सत्ता घ्यायची असेल तर तुमच्याकडे हत्यार दिलं बाबासाहेबांनी मताचं, शस्त्र दिलं ना तुम्हाला हातात, बरोबर का नाही. आणि शस्त्र दिल्यानंतर बाबासाहेब खुश झाले. खूप काय झाले, बाबासाहेब खुश झाले. का खुश झाले, बसा, का खुश झाले की याच्यासाठी खुश झाले की कल मेरा समाज देश का शासक बनेगा, राजा बनेगा, बरोबर आहे. ज्याचा राजा असतो त्याचा समाज ताजा होतो, ज्याची सत्ता असते त्याला न्याय मिळतो, ज्याचा शासक असतो त्याचे कायदे बनतात, बरोबर का नाही. तर उद्या बाबासाहेबांना वाटलं की माझा समाज उद्या शासक बनेल, म्हणून बाबासाहेब बोलले की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला शासनकर्ती जमात बनायचं आहे. काय बनायचं आहे, शासनकर्ती जमात बनायचं आहे. मग आता तुम्हाला शासनकर्ती जमात बनण्यासाठी जो मताचा अधिकार बहाल केला पाहिजे, बरोबर. बाबासाहेब काय म्हणतात, काय म्हणतात या मताला, ज्याचं मूल्य नाही देशामध्ये. सबकी कीमत लग सकती है लेकिन वोट की कीमत नहीं ले सकती. अमूल्य, पण तरी मूल्य लावलं की नाही. वाड्याच्या वाड्या, वस्तीची वस्ती, गावाचे गाव, माणसाचं माणसं विकले गेली. बाबासाहेब म्हणतात अमूल्य, तरी मूल्य लावण्याचं काम केलं. क्यों, आपके पास में वोट है तो नोट नहीं, जिनके पास में नोट है उनके पास में वोट नहीं. सरकार वोट से बनती है, नोट से नहीं. म्हणून नोट वाले के दरवाजे पे आकर बोलता कि बोल तेरी वोट की किंमत कितनी आहे. गावाची वस्ती, वाडा, वस्ती, गाव सर्व कॅल्क्युलेट करून तुमची किंमत लावली जाते कि 2 लाख दे दो, 5 लाख दे दो, 10 लाख दे दो, मंदिर के लिए दो, बिहार के लिए दो, स्टॅच्यू बनाओ, बिहार बनाओ, सामान ले लो, क्या करना है, मंडप ले लो, सब कुछ ले लो. तुमची किंमत लावलेली असते त्याच्यामध्ये, बरोबर का नाही. आता 15% लोक लोकशाहीमध्ये आपली सत्ता कशी काय बनवू शकतात. तुमची मतं विकत घेतल्याशिवाय त्यांना सत्ता बनवता येईल का, बरोबर का नाही. आणि म्हणून हे सर्व लोक वोट लेने के लिए नोट का इस्तेमाल करते. नोट कोण देतं मग तुम्हाला माहिती आहे, कोणाकडे पैसा आहे सर्वात जास्त, कोण लोक आणून देतात तुम्हाला, बरोबर, हे लोक आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले अमूल्य. नाशिकच्या भाषणामध्ये तर बाबासाहेब हे म्हटले होते की या देशामध्ये अनेक बाजार भरताना मी बघितलेलं आहे. ज्या बाजारामध्ये शेळी आणि मेंढीचं दूध विकत घेताना पाहिलं असेल, गाय आणि म्हशीचं दूध विकत घेताना पाहिलं असेल, पण कोणाच्या आई आणि बहिणीचं दूध विकत घेताना पाहिलं का. जेवढ्या तुमच्या आई बहिणीची दुधाची किंमत असेल किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त किंमत या मताची आहे. याला विकू नका हे बाबासाहेब सांगतात. तरी विकला आम्ही, तरी विकतोय, आजही विकतो आम्ही, लक्षात घ्या पाहता, बरोबर आहे. बिकता कोण आहे, किसकी कीमत लगती है. एक तो जानवर होगा तो गुलाम होगा, 2 ही लोग बिकते हैं देश के अंदर, बरोबर क्या. आता जर तुमच्याकडे कोणी विकत घेणारा माणूस आला, बरोबर आहे का नाही, तुमची जर त्याने किंमत लावण्याचा प्रयत्न केला, आता तुम बिकाऊ है तो तुम्हारी कीमत लगेगी, तुम अगर बिकाऊ नहीं तो तुम्हारी कीमत नहीं लगेगी, ख्याल में रखो, बरोबर का नाही. पण उद्या जर किंमत लावण्याचा प्रयत्न केला तर इलेक्शन किती वर्षाने येतं, ते का 4 महिने 6 महिने येतं का, नाही येत, 5 वर्षाने येतं. उद्या बहुजन समाज पार्टी मैदानामध्ये उभी राहिली तुमच्याकडं, उनको लगा कांग्रेस बीजेपी के हमारे बहुजन समाज पार्टी को एक हाथी खड़ा हो गया, अभी कल 200 मांग रहे थे, अभी 500 लेंगे, कल तक 200 में बिकने वाले 500 में बिकेंगे, कल गाउटी पीने वाला इतने पीएंगे इधर, बराबर है. कल चिकन खाने वाले बोलेंगे बकरे का मटन खिलाओ है हमको, तो हम वोट देंगे हम लोग आपको, बरोबर की नाही. तुमची किंमत जर त्यांनी 500 रुपये ठरवली, किती 500 रुपये, तर एका घरामध्ये सरासरी 4 मतं असतात. किती मतं असतात, 4, म्हणजे 2000 झाले. चला तुम्हाला वाटेल बरं आहे 2000 मिळत आहे, 1 दिवसाचं काम आहे, 5 सेकंदामध्ये बटन तर दाबायचं, एवढंच काम करायचं आहे. जायचं कुठं नांगरा वखराला, कुठे कष्ट करायचे का, सेकंड का काम आहे, दबाव 500 रुपये ले लो हात में, आहे का नाही. ते म्हणतात ना, ज्याचं खावं मटण त्याचंच दाबाव बटन, ज्याच्या खातात मीठ त्याच्यासोबत राहतात मीठ. बहुत पक्के हम लोग, ईमानदारी उतनी है, बरोबर का नाही. 500 रुपये जरी मताची किंमत लावली 2000 होतील. तुम्हाला वाटतं चला 15 दिवसाचा किराणा तर येऊन जाईल, नाही चला राशन पाणी येईल, पण 15 दिन का किराणा तो आ सकता है की नाही. 15 दिवसाचा किराण्यासाठी तुम्ही मतं विकून टाकतात, लक्षात घ्या. आता विचार करा, 500 रुपयाला विकणारा माणूस वर्षाला 100 रुपये येतील, तर 500 रुपयाला विकलं सगळं किती येतील, 5 वर्षाचे 500 रुपये, वर्षाला 100 रुपये,
आणि वर्षाला जर 12 महिने विभागलं तर 8 रुपयाचा महिना, बरोबर आहे. आणि 8 रुपयाला जर 30 दिवसामध्ये विभागलं 27 पैशाची गुलामगिरी रोज तुमच्या मस्तकावर आहे. म्हणजे 500ला विकणारा माणूस त्याचा रोज 27 पैशाचा गुलाम आहे की नाही? 27 पैशाचा गुलाम. अरे तुमचं लहान भाऊ अगर लहान पोरं जर रडलं ना तो तुम्ही लगेच 5 रुपयाचं ग्लुकोजचं बिस्किट लाके देते हो. 5 रुपये का बिस्किट खाता हो तुम, 500 में बिकने वाले 27 पैसे के गुलाम हो. कौन बिकता है मार्केट के अंदर? आज कौन वार है? रविवार, संडे इज मटन डे, बराबर क्या नहीं? हर घर में मटन पक रहा हूँ आज. बाजार भी भरता है इधर जानवरों का बाजार भी भरता की नाही? बरं का? चला बरं माझ्यासोबत मार्केटमध्ये म्हैस आणायला गेलं. म्हैस गावरानी म्हैस केवढीच भेटते सांगा तुम्ही आता? जास्त मिळते. 1 लाखाच्या आसपास मिळेल. 1 लाखामध्ये म्हैस मिळेल, बरोबर आहे. गाई आणायला गेलं तर 60-70 हजारची गाय मिळते, लक्षात घ्या बांधवांनो, बरोबर आहे. म्हैस आणायला गेलं तर लाख रुपये, गाय आणायला गेलं 60-70 हजार रुपये, लक्षात घ्या. बकरी आणली तरी 10 हजाराच्या खाली येत नाही, बरोबर आहे. विष्ठा खाणारं डुक्कर तुमच्या या शहरामध्ये फिरत असेल, 2 मिनिट ऐका. विष्ठा खाणारा डुक्कर असेल याची किंमत सुद्धा मार्केटवर 7 ते 8 हजाराने कटिंग करून जर फॉरेनला पाठवलं तर 15 हजारमध्ये जातं ते, बरोबर काय. गावरानी कोंबडी 500च्या वरच मिळते गावरानी कोंबडी, बरोबर. आणि गावरानी कोंबडीचा अंडा केवढ्याला मिळतं? 15 रुपयाला. शाम का 10-6-7 रुपये में मिळता है तो 12-15 में वो भी मिळता है, बरोबर का नाही. 500 रुपयाला विकणारे लोक 27 पैशाच्या गुलामगिरीमध्ये जर त्याच्या मस्तकावर येत असेल ते तर कोंबडीच्या अंड्यापेक्षा कमी किमतीचे आहेत. मुर्गी का अंडा तो भी बहुत महंगा मिलता है. अरे 80 किलो का आदमी बुद्धी का 1.25 किलोचा भेदाच्या त्या डोक्यामध्ये आहे, त्याला कळत नाही ह्या सर्व गोष्टी. तो 27 पैशाचा गुलाम होतो, लक्षात घ्या बांधव. कोण बिकता है? एक तो जानवर बिकता है, एक तो गुलाम बिकता है. कोणाची किंमत लावली जाते? एक तर जानवर की किंमत, एक तर गुलाम. म्हणजे तुमच्या दारावरती येऊन जे लोक तुमची किंमत लावतात ते काय समजतात आजही तुम्हाला? एक तो जानवर होंगे, एक तो गुलाम होंगे, बरोबर क्या नाही? एक तो जानवर होंगे, गुलाम. म्हणून बाबासाहेब म्हणतात की मत आपली घरची इज्जत अब्रू आहे. काय म्हणतात बाबासाहेब? बाबासाहेब का खुश होते देताना आणि त्यांनी काय मेसेज दिला आम्हाला? बाबासाहेब म्हटले की मत आपली घरची इज्जत अब्रू आहे. माझ्या आई बहिणीची कोणी इज्जत अब्रू लुटली, उद्या पेपरमध्ये आलं तर माझा परिवार बदनाम होऊन जाईल. माझ्या आई बहिणीला कोणी पळून घेऊन गेलं असेल, उद्या लोकांना माहीत पडलं की अरे या घरातली पोरगी पळून गेली तर माझं घर बदनाम होईल, माझा परिवार बदनाम होईल, बरोबर. माझ्या आई बहिणीला कोणी विकत नेलं असेल आणि लोकांना माहीत पडलं असेल आणि आई बहीण विकली तर माझं घर परिवार बदनाम होईल. म्हणून आमची काय करतो आम्ही? आई बहिणीची सुरक्षा करतो की नाही. कोणी माझ्या बहिणीवर अन्याय अत्याचार करणार नाही याची खबरदारी घेतो. कोणी माझ्या बहिणीला पळून जाणार नाही याची खबरदारी घेतो. माझ्या बहिणीची इज्जत अब्रू कोणी लुटणार नाही याची खबरदारी घेतो की नाही. जशी तुम्ही तुमच्या आई बहिणीची इज्जत अब्रू लुटणार नाही, पळवली जाणार नाही, खरेदी केल्या जाणार नाही, सुरक्षा करतात, त्याचप्रमाणे आपली आई आणि बहीण जसे समजतात तसं मताला सुद्धा आपली आई आणि बहीण समजलं पाहिजे. ही कधी लुटता कामा नाही, हे पळवता कामा नाही, याची किंमत लावता कामा नाही, लक्षात घ्या बांधवांनो, बरोबर की नाही. आणि म्हणून आम्ही लोकांनी हा विचार केला पाहिजे की जशी आमची आई आणि बहीण आहे तसं मतसुद्धा आमची आई आणि बहीण आहे, लक्षात घ्या बांधवांनो. काय आहे? मतसुद्धा आमची आई आणि बहीण आहे. आणि म्हणून ही मत, बरोबर काय, हे मत ज्याच्यामुळे तुमचं तकदीर बदलणार आहे उद्या, ज्याच्यामुळे तुमचं तकदीर बदलणार आहे, सत्ता निर्माण होणार आहे. अरे बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न असंच होतं का? शाहू महाराजांचं शासन बाबासाहेबांनी बघितलं, शहाजीराव गायकवाडचं शासन त्यांनी बघितलं की राजा होने के बाद में क्या चीज़ होती है, बरोबर. हे दादा थोडं शांत राहा, मागे बाहेर जायचं का? तुम्हाला बाहेर जायचं असेल तर बाहेर जा, बोलू नका, कोणीच बोलू नका. तर बाबासाहेबांनी जे 2 शासन बघितले, शहाजीराव गायकवाड आणि शाहू महाराज, की राजांची काय ताकद असते, लक्षात आहे. मग उद्या बाबासाहेबाला वाटलं की माझा राजा निर्माण झाला पाहिजे, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आर्टिकल 326 अंतर्गत मला एक मताचा अधिकार दिला आणि मताच्या आधारावर तुम्हाला या देशाची सत्ता निर्माण करायला सांगितलं. काय करायला सांगितलं? सत्ता, बरोबर. काय झाली सत्ता निर्माण तुमची? तुमच्याकडे मताचा अधिकार तर बहाल केला, बरोबर का नाही? सत्ता निर्माण होऊ शकली नाही, लक्षात.
मग उद्या जर आम्हाला सत्ता निर्माण करायची असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला काय केलं पाहिजे? अरे गंगा जमुना के प्रदेश में, ऋषि मुनि के प्रदेश के अंदर, बरोबर क्या नाही, 33 कोटी देवी देवतांचा उगम आहे ना. ब्राह्मणाची ब्राह्मणशाही ठाकूरची टुकायची आहे. काशी मसूर अयोध्यासारखे तीर्थस्थळ आहे. अख्खा देश आपला पाप धुण्यासाठी, गंगा स्नान करण्यासाठी उत्तर भारतामध्ये जातो ना. अशा प्रदेशमध्ये फुले शाहू आंबेडकरचं नाव घेऊन एकदा नाही तर 4दा नाही, आता 5व्यांदा मुख्यमंत्री बनण्याचं तयारी जे मायावतींनी सुरू केलेली आहे, बरोबर. ते महाराष्ट्रामध्ये का होऊ नये? ते महाराष्ट्रामध्ये का होऊ नये? अरे महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब तर महाराष्ट्रातले आहेत, पण त्यांचं सरकार कुठं बनतंय? उत्तर भारत प्रदेशमध्ये, जिथं ऋषीमुनी पैदा होतात, देवदेवती पैदा होतात, गंगा जमुना यमुना पवित्र नद्या वाहतात, 33 कोटी देवतांचा उगम आहे, ब्राह्मणाची ब्राह्मणशाही ठाकूरची टुकायची आहे. अरे तिथं घराघरामध्ये कट्टे बनतात. अरे म्हटलं तर कार्य म्हणायला परत येत नाही, तुम्हाला कोणी इथं चाकू दाखवत नाही. सत्ता का आणत नाही तुम्ही लोक? सत्ता क्यों नाही राहते तुम्ही? तिथं तर अरे म्हटलं तर कार्य म्हणायला परत येत नाही माणूस, घरामध्ये कट्टे बनतात. आता तुम्ही मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर आहे, तुम्हाला माहिती आहे तिकडे काय व्यवस्था आहे. तर बाबासाहेबांनी म्हटलं की या देशामध्ये तुम्हाला शासक बनायची, सत्ता बनायची आहे, बरोबर. तर सत्ता बनण्यासाठी बाबासाहेबांनी तुम्हाला एक शस्त्र दिलं, दुधारी तलवार म्हटलं. बाबासाहेब काय म्हटलं? दुधारी तलवार. इकडनंही छाटलं तर दुश्मन छाटतात, इकडे चालवलं तरी दुश्मन छाटलं जातं, लक्षात घ्या मागं. मग दुधारी तलवार तुमच्या हातामध्ये दिलं. सत्ता जर तुम्हाला निर्माण करायची असेल बांधवांनो, तर सत्ता निर्माण करण्यासाठी तुमच्याकडं पाहिजे संघटन. काय पाहिजे? संघटन शिवाय तुम्ही सत्ता निर्माण करू शकणार नाही, बरोबर आहे. आणि संघटनशिवाय तुमचं काही तुम्हाला उद्धार करता येणार नाही. तुमची ताकद तुमचं संघटन आहे, लक्षात घ्या बांधव. तुमची ताकद तुमचं संघटन आहे. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की या देशामध्ये शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटित होऊ शकलो नाही, पण संघर्ष मात्र करायला लागलो. आणि संघर्ष असा करायला लागलो ज्या डायरेक्शनने आम्हाला संघर्ष करायचा होता, ज्या उद्देशाने ध्येयाने संघर्ष करायचा, तो संघर्ष सोडला, आम्ही दुसरा संघर्ष करायला लागलो, लक्षात घ्या मला. आणि म्हणून आमचं ध्येय, आमच्या जीवनातल्या सर्व समस्या सोडून घ्यायचं असेल तर ते टार्गेट आमचं असलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला देशाची शासनकर्ती जमात. आता शासनकर्ती जमात बनायचं म्हणजे, सत्ताधीश बनायचं म्हणजे, देशाचं शासक बनायचं म्हणजे या देशाचे राजपाट तुमच्या हातामध्ये असलं पाहिजे. कोणी ग्रामपंचायतीची सत्ता तुमच्या हातामध्ये असं आणून देतं काय? देशाची आणि महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याची सत्ता तुमच्या हातामध्ये कोणी देईल का? त्याच्यासाठी तर संघर्ष करावा लागेल, बरोबर. आणि संघर्ष कुठल्या माध्यमाने? तर संघटनांच्या माध्यमाने करावं लागेल, लक्षात घ्या बांधव. आणि जोपर्यंत संघटन तुमचं ताकदीचं नसेल तोपर्यंत या देशामध्ये तुमची सत्ता निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून सत्ता निर्माण करण्यासाठी लक्षात घ्या काय जरूरत आहे? वोट आणि दुसरं ह्या दोन गोष्टीची जरूरत आहे. म्हणजे मतबल आणि धनबल, या दोन बळाची गरज आहे तुम्हाला सत्ता बनवण्यासाठी. आता मतबल तर आहे तुमच्याकडे, मत तर सर्वांकडे आहे ना, वोट तो सबके पास में है, लेकिन नोट नहीं है, धन नहीं है. धन नाही, पण धन कुठून येईल? काय टाटा बिर्ला गोयंका आणून देतील का तुम्हाला? अरे धन तर आपल्यामधूनच निर्माण करावं लागेल. म्हणून महात्मा फुलेने 4 ओळीमध्ये सांगितलं, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं, वित्त विना शूद्र खचलंय. एवढ्या अर्थ का विद्याने केलं, बरोबर. वित्त विना शूद्र खचले. पैसा नव्हता म्हणून शूद्रांच्या चळवळी नेस्तनाबूत झाले, महात्मा फुले सांगतात ना. सर्व चळवळ कसे नाही, मग महात्मा फुलेची चळवळ सुद्धा धनपायी उद्ध्वस्त झालेली आहे. शाहू महाराजची चळवळ सुद्धा ते, बाबासाहेब चळवळ तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था. पैसा नव्हता म्हणून सर्व आज बघा ना नेते तुमचे सर्व कोणाच्या दारावर उभे आहेत. मोमेंट बाबासाहेब की चला रहे, पैसा किसका ला रहे? कोणाच्या दारावर जाऊन पैसा मागतात? ज्याच्या विरोधात संघर्ष कर त्याच्याच दारावर दादा हमको पैसा थोडाफार मोमेंट चलाने के लिए. बाबासाहेब म्हणले सेल्फ रिस्पेक्ट मोमेंट, आत्मसन्मानाची चळवळ केव्हा होईल? जेव्हा बुद्धी, पैसा, वेळ, श्रम आणि कष्ट तुम्ही कराल तेव्हा स्वतःचं सर्व निर्माण होईल, दुसऱ्याच्या भरोशावर होणार नाही. दुसरे जर महात्मा फुले बोलले की वित्त विना शूद्र कसलेत, बाबासाहेब पुढे जाऊन म्हणाले तुमच्या कमाईचा 20वा भाग द्या. काय बोलले बाबासाहेब? कमाईचा 20वा भाग म्हणजे 100 रुपये कमवत असेल तर 5 रुपये बाजूला ठेवा. 5% मागितलं बाबासाहेब.
100 रुपये कमवत असेल 5 रुपये बाजूला ठेवा. 1 लाख रुपये कमवत असेल 5,000 बाजूला ठेवा. 50,000 कमवत असेल तर 2,500 बाजूला आणि 25,000 कमवत असेल 12,500 रुपये. याच्यावर तुमचा अधिकार नाही. याच्यावर त्या चळवळीचा अधिकार आहे ज्या चळवळीत तुम्हाला शिक्षण मिळालं, ज्या चळवळीत आरक्षण मिळालं, आरक्षणाच्या बाजूला तुम्हाला नोकऱ्या मिळाल्या, त्या सर्व चळवळीचा अधिकार त्या पैशांवरती आहे, तुमचा नाही. ते बाबासाहेब बोलले लक्षात. कांशीरामजी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणाले कि बाबा साहब ने तो कमाई का 20 भाग मांगा. जो लोग नौकरी में होंगे कमाई करते होंगे उनका 20 भाग मांगा. मैं तो 20 भाग नहीं मांग रहा हूँ, मैं 1 संडे का पैसा मांग रहा हूँ. 4 संडे फुकटाची पगार घेतात की नाही, तो 1 संडे का पैसा दे दो भाई. बराबर क्या नहीं. तुम संडेज मटन डे करते हो, मटन लाएंगे 400 रुपये का, दारू पीएंगे 400 रुपये का, 800 रुपये चले जाएंगे. 4 संडे होते, 4 चौक 16, 8 चौक 32, 3,500 रुपये मटन और दारू में कमा देंगे. मैं 1 संडे का पैसा मांगता हूँ. संडे इज अ मिशन डे. काय बनवायचं आहे, मिशन डे. मटन डे नहीं, मिशन डे बनाने का और बाबा साहब पुलिस आंबेडकर की मूवमेंट को आगे बढ़ाने का. कर्मचाऱ्याकडनं 1 संडेचा पैसा आणि आमच्या तुमच्या कार्यकर्त्याकडनं 1 महिन्याचा जेवणाचा पैसा. काय मागितला, 1 थाली, महीने में 1 थाली का पैसा मुझे दे दो भाई. कर्मचाऱ्याने 1 संडेचा पैसा दिला, कार्यकर्त्याने 1 महिन्यातून 1 संडेचा पैसा दिला त्यांना. तर आज बहुजन समाज पार्टी देशाच्या 3 नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. 4.5 करोड त्याचे वोटर्स आहेत. बरोबर आहे. 4दा मुख्यमंत्री बनवला आहे. 21 खासदारपर्यंत निवडून आणि ताकद ठेवली. राज्यसभामध्ये 12 खासदार होते, लक्षात घ्या बांधाला. आणि संपूर्ण भारतामध्ये कमीत कमी 350 आमदाराच्या आसपास लोक निवडून आली होती, लक्षात घ्या. आज 3 नंबरचा राष्ट्रीय पक्ष, 8 पक्षांमध्ये 5 पक्षाला खाली दाबून 3 नंबरला पक्ष आलेला. एवढा मोठा पक्ष बाबासाहेबच्या विचाराचा मान्यवर काँग्रेसने निर्माण केला. कोणाच्या भरोशावर, तर संघटनांच्या भरोशावरती केला. कोणाच्या भरोशावर केला आहे, संघटनांच्या भरोशावरती. आणि म्हणून जर महात्मा फुले म्हणाले की वित्त विना शूद्र खचले, बाबासाहेब म्हणले कमाईचा 20वा भाग द्या, तर आम्ही बाबासाहेब आणि महात्मा फुलेची गोष्ट ऐकली नाही. तर कांशीरामजींनी ती धरली आणि समाजामध्ये टाकली. तर कांशीरामजींनी तो पैसा काढला. तर आज देशाची 3 नंबरचा राजकीय पक्ष आहे, लक्षात घ्या. आज काय हाल आहे RPIचे. ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांचं नाव घेऊन पक्ष काढले त्या पक्षाचे हाल काय देशामध्ये. आज त्यांना मान्यता नाही, आज त्यांच्याकडं सिम्बॉल नाही, आज त्यांच्याकडे झेंडा नाही, लक्षात घ्या. आज त्यांचा विचार कोणी स्वीकारायला तयार नाही. आज त्यांच्या मतावरती कोणी निवडून सुद्धा येत नाही. काय येतं का नाही, आहे तसं. कुठं गेले सर्व बाबासाहेब, लेफ्ट अँड राईट. बाबासाहेबांचे आम्हीच खरे वारसदार म्हणणारे कुठं आहेत का. अरे बाबासाहेबांनी तर तुम्हाला रेडीमेड दिलं, सर्व दिलं ना. बाबासाहेबांनी काय काय दिलं तुम्हाला, विचार दिला, पक्ष दिला, झेंडा दिला, आमदार दिले, खासदार दिले, बरोबर का नाही. मान्यता दिली तुम्हाला, जनता दिली तुम्हाला, सर्व रेडीमेड दिलंय तुम्हाला, सर्व रेडीमेड दिलेलं आहे. बाबासाहेबांनी एकही सोडलं नाही तुमच्यासाठी, सर्व दिलं. पण आहे का जनता पार्टीची, आहे का, आहे यांच्या पाठीची, विचाराचे तरी आहेत का, पक्षाला मान्यता तरी आहे का, पक्षाला झेंडा तरी आहे का. यांचे किती आमदार स्वतःच्या पक्षात निवडून येतात, किती खासदार निवडून येतात, आहे. अरे सर्व गमवलं तुम्ही बाबासाहेबांनी दिलेलं. पण धन्य मान्यवर कांशीरामजी, त्यांच्याकडे काही नसतं, शून्यातून निर्माण केलं. आज देशाचा 3 नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे, लक्षात घ्या बांधा. काही नसताना, हे सर्व काही नसताना फक्त बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं आणि इलेक्शन ऑफ कास्ट, त्याच्यावरती पूर्ण मुवमेंट भारतामध्ये उभी केली. अख्ख्या देशामध्ये पक्षाचा विचार आहे, लक्षात घ्या. आज मी तुम्हाला विचारलं काँग्रेस, तर तुम्हाला पंजाब काय भारतामध्ये दिसल, तिरंगा दिसल. मी म्हटलं BJP, मला हिरवा आणि केसरी झेंडा दिसल, कमळ अख्ख्या भारतामध्ये. मी म्हटलं कम्युनिस्ट, तर सर्वांना विळा आणि कणस दिसल, लाल झेंडा दिसल, लक्षात द्या. मी म्हटलं समाजवादी, सायकल दिसल, हिरवा झेंडा दिसल त्यांचा, बरोबर. मी म्हटलं जनता दल, त्यांचा हिरवा झेंडा चक्र तुम्हाला दिसेल. मी म्हटलं शिवसेना, तुम्हाला भगवा झेंडा दिसेल आणि धनुष्यबाण. मी म्हटलं मनसे, तर तुम्हाला त्याचा तिरंगा झेंडावरून पंजाबी झेंडा दिसेल आणि इंजिन दिसेल. मी म्हटलं बाबासाहेबाचा RPI, काय दिसेल तुम्हाला देशामध्ये, काय दिसेल तुम्हाला, काय RPIची ओळख देशात मिटवली ना आम्ही लोकांनी. आमच्या बापाने आमची ओळख करून दिली होती, आम्ही ती संपवण्याचं काम केलं. म्हणून धन्य आहे कांशीरामजी कि आज बहुजन समाज पार्टी बोलते बाबा साहब का हाथी पूरे देश के अंदर दिखता है और नीला झेंडा पूरे देश के अंदर दिखता है. दिसतं की दिसतोय, दिसतोय ना. माझा बाप ज्या निशाणीवरती लढला, हत्ती निशाणीवरती, ती हत्ती निशाणी संपूर्ण देशामध्ये दिसते ना. खोल करावा या देशामध्ये आहे बाबासाहेबांचा, ज्यांनी बाबासाहेबांचा विचार राष्ट्रीय लेवलवरती
निर्माण केला आणि त्याला मान्यता मिळवून दिली. लक्षात घ्या की हम भी तुम्हारे साथ के अंदर है. बराबर. आज बीजेपी कांग्रेस को घाबरते ना, किसको घबरते? बहुजन समाज पार्टी की 3 नंबर पे खड़ा है. एक स्टेप टाकलं तर विरोधामध्ये आणि मोठं स्टेप असेल तर उद्या परत प्रधानमंत्री पण बनते. एवढं आहे ना, 2च पायऱ्या चढायच्या ना वरती. 3 नंबरचा राष्ट्रीय पक्ष आहे. 1 नंबर टाकलं तर विरोधात आणि मोठं स्टेप टाकलं तर देशाची सत्ता हातामध्ये असेल इथपर्यंत. आणि म्हणून बहन मायावतीने आम्हाला जो संघटन करण्याचा कार्यक्रम दिला, ह्या संघटनेवरती आजच्या आता जो कार्यक्रम जो सुरू होईल माझा लगेच, आता तुम्हाला कळेल की उद्याचा आमदार खासदार आपला का बनत नाही आणि कसा बनवला जातो. लक्षात हे तुम्हाला ग्रामपंचायतपासून तर खासदारापर्यंत कामात येणार, खासदारापासून तर ग्रामपंचायतपर्यंत. म्हणून या कार्यक्रमाचं नाव आहे पोलिंग बूथ टू पार्लमेंट. काय नाव आहे? पोलिंग बूथ टू पार्लमेंट. उद्या हे मताच्या आधारावर ही सत्ता निर्माण करायची असेल तर आम्हाला 2 गोष्टी, मत आणि धन, 2 गोष्टी अपेक्षित आहे. मतं तर आमच्याकडे आहेत पण धन आमच्याकडे नाही आहे. पण धन संघटनमध्ये आहे. कुठं आहे? संघटनमध्ये आहे. तर आता आपल्याला संघटन समजून घ्यायचं आहे आणि उद्याचा येणारा प्रधानमंत्री मुख्यमंत्री बाबा के बच्चे के ऊपर नहीं बन सकता है हे तुम्हाला इथून आपल्या डोक्यात कोडून घेऊन जायचं आणि उद्या हे ठरवायचं की उद्या हमारे बगैर देश की सत्ता नहीं बन सकती. बरोबर की नाही? तर बांधवांनो, थोडंसं स्ट्रक्चर तुम्हाला मी समजून सांगतो की बहुजन समाज पार्टीचं स्ट्रक्चर कसं आहे. विधानसभा आहे, आता विधानसभा पदाधिकारी, आता खरं समजून घ्यायचं, विधानसभा पदाधिकारी आहेत. बरोबर. तर विधानसभा पदाधिकारी कोण कोण आहेत? एक अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव आणि कोषाध्यक्ष. 4 पद प्रमुख झालं. आता 10 बूथचं एक सेक्टर आहे. किती बूथचं आहे? 10 बूथ. तुम्ही नवीन आजार तुम्हाला समजून सांगतो मी आज. उद्या धुळ्याचा आमदार बहुजन समाज पार्टीला बनवायचा आहे. ओके. तर धुळ्याचे लोक मला सांगा, धुळ्याचे लोक शेंदाणे किती बूथ आहेत धुळे शहरामध्ये? 300. किती आहे? 300 बूथ. बरोबर. मतदार किती आहेत? किती आहेत? 2 लाख? नाही एवढा ना, 2.5-3 लाखाच्या आतमध्ये असतात सर्व, आहे का नाही? असं समजू आपण 3 लाख मत आहे. 3 लाख मतदार. बरोबर. 300 बूथ आहेत. कोण आमदार आहे शहरामध्ये? आमदार कोण आहे? फारुख शाहला किती मत आली होती? बस एवढंच? 44,000 फारुख शाह ना. फारुख शाह हा विजयी झाला ना. अपक्ष होता का? MIMC होता. 2 मिनिट. ठीक आहे ना? बरोबर आहे मग. 44,000 एकूण मतदार 3 लाख. ओके. हे तुमचं आहे गणित. बरोबर का नाही? आता मला सांगा, 10 बूथ बरोबर 1 सेक्टर. 10 बूथ असतात ना, 10 बूथ पोलिंग स्टेशन. हे 10 बूथ एकत्र करायचे, त्याला सेक्टर म्हणतो आपण. तर 10 बूथचा 1 सेक्टर होतो. 300 बूथ आहेत. किती सेक्टर होतील? 30 सेक्टर. बरोबर. 300 बूथ 30 सेक्टर. बरोबर. बूथ आणि सेक्टर झालं. आता बघा माझ्याकडे आहे, मला फाईल दाखवतो मी, तिथं लक्षात येईल.
पोलिंग स्टेशन आहे, मतदान यादी ही मतदान यादी आहे, तुम्हाला अशी मतदान यादी मिळते बरोबर का ना. तर आता ही जी मतदान यादी मिळते ना याचा नकाशासुद्धा मिळतो तुम्हाला. तर ही मतदान यादी याचं जे सिक्वेन्स आहे हे झिकझॅक आहे, म्हणजे 1 नंबरचं बूथ इथं असेल असं जाईल, इथं 300 बूथ येईल, 1 2 3 4 5 इथे 50 40 येईल, 40 किती 42 इथं 70 येईल, असं वाढत जाईल, इथं 125 येईल, इथं असं वाढेल, इथं 150 200 येतील, असं जाईल, इथं 250 येईल आणि असं तुम्ही 300 येईल. आता तुम्हाला जर कार्यकर्त्याला संघटन बांधणी करण्यासाठी द्यायचं असेल तर 1 ते 10 जर बूथ मी दिले इथून असे 1 ते 10 नंबरचे बरोबर का. तो 1 ते 10 बूथ असेल, 10 पर्यंत गेलं 10 लंबा होईल, 15 किलोमीटरचा रेंज होईल, 20 किलोमीटरचा रेंज होईल बरोबर का नाही. हे गाव आहेत तर त्याच्या पुढे. तर आपल्याला भौगोलिकदृष्ट्या बनवायचे तर असं राऊंड करायचं आहे ते जवळजवळचे गाव, तर त्याचे नंबरही बदलतील ना मग बरोबर का नाही, त्याचे नंबरही बदलतील लक्षात घ्या. उद्या आपल्याला असे जवळजवळचे गावं जर बनवून घेतले आम्ही लोकांनी बरोबर का नाही, तर आमचं सिक्वेन्स ही सेक्टरची जी फाईल आम्ही तयार केलेली लक्षात घ्या. हे पोलिंग बूथ आहेत आणि याच्यानंतर ही सेक्टरची फाईल आहे माझ्याकडे, ही सेक्टरची फाईल आहे. याच्यावरनं म्हणून 10 बूथचा 1 सेक्टर, 10 बूथ बरोबर 1 सेक्टर. तर आता मी 10 बूथ बरोबर 1 सेक्टर बनवला. हे बघा सेक्टर क्रमांक 1 हा चोपडा विधानसभेचा माझ्याकडे बाजूला चोपडा आहे तुमचा बरोबर आहे. तर इथं बघा एक नंबर आहे तुम्हाला 10 बूथ आहे, पण 10 नंबरचे बूथ जर बघा बघा 1 2 3 4 47 48 49 50, म्हणजे मी 10 बूथ 1 ते 10 घेतले असते सिक्वेन्सने, परंतु हे भौगोलिकदृष्ट्या जवळ आले 2 ते 4 किलोमीटरच्या रेंजमध्ये. हे गाव कसे आले 2 ते 4 किलोमीटर, आणि असं जर गेलं तर 15-17 किलोमीटरच्या रेंजमध्ये येईल एका गावा एक मागे. तर मला जवळजवळ आणून ते बूथ बनवायचं म्हणजे सेक्टर करायचं, म्हणजे इथले कार्यकर्त्याला म्हणजे सायकलवर जरी गेला तरी आपलं संघटन त्याला बांधता आलं पाहिजे. म्हणून भौगोलिकदृष्ट्या हे संघटन तयार केलेलं आहे, म्हणून याची सिक्वेन्स एकसारखी येणार नाही, तर वेगळी वेगळी. बघा सेक्टर नंबर 2 हे सेक्टर नंबर 2 आहे. काय नंबर आहे 21 22 24 25 26 104 105 106 107. म्हणजे काय झालं की भौगोलिकदृष्ट्या आले ते. मी जर एका लाईनीमध्ये घेतलं असतं तर 10 ते 20 20 ते 40 40 ते 50 असं केलं असतं ना, पण ते लांब लांब झालं असतं ना, मग कार्यकर्त्याला संघटन बांधता आलं नसतं. म्हणून भौगोलिकदृष्ट्या हे संघटन बनवायचं. तर असे 300 बूथ आहेत, तर 30 सेक्टर झाले. हे प्रत्येक पान एका सेक्टरचं आहे लक्षात घ्या बांधणं. याच्यावरती 10 बूथ आहेत प्रत्येक सेक्टरवरती, एका सेक्टरवरती 10 बूथ दिलेले लक्षात घ्या बांधणं बरोबर. तर ह्या पद्धतीने फाईल करायची, आणि फाईल तयार झाल्यानंतर मग कार्यकर्त्याला कसं डिस्ट्रीब्यूट करायचं ते काम बरोबर. आता बघा विधानसभेचे 4 प्रमुख लोक आहेत बरोबर, 2 विवेक 5 आणि 6 ऐकून घ्या, मागे थोडं थांबा, आणि हे 2 7 आणि 8 बामसेट संयोजक आणि बामसेट सहसंयोजक, 8 लोकांची कमिटी प्रमुख आहे. आणि प्रत्येक सेक्टरवरनं एक माणूस, या 10 बूथवरनं एक माणूस विधानसभेवरती येईल, त्याला म्हणतात विधानसभा सचिव. आता किती सेक्टर आहेत मग 30 सेक्टर आहेत, 30 सचिव असतील, कारण उद्या विधानसभेची मीटिंग असेल